घेतलेले आहे. सेम आपण बॉल घेऊ शकतो, नट घेऊ शकतो किंवा मग बॉल. सगळ्यात चांगलं एक्झाम्पल काय बॉल आहे. जर आपण बॉल अशा पद्धतीने घेतले तर आपला खूप छान सक्सेसफुल होतं. त्या ठिकाणी आपण इथे एक थ्रेड आपण या ठिकाणी तार बांधून ठेवलेला आहे 2-3 बॅचला दाखवण्यासाठी आणि 2 थ्रेड घेतले. 2 थ्रेडला आपण सेम वेटचे रबर कॉक लावलेले आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन पाहण्यासाठी. आता आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे, एनर्जी पाहिजे. हे बघा आता हा कॉक आपल्या कॉकला तो कॉक स्टॉप होता, तो थ्रेड स्टॉप होता. याचं मुवमेंट केलं तर तो पण या कॉकने त्याला एनर्जी दिली आणि तो पण मुवमेंट करायला लागला ना. सेम असंच आपण या पद्धतीने पण पाहू शकतो. जेव्हा हे स्टॉप आहे, आपण जर एकाला स्विंग केलं थोड्या वेळी दुसरा स्विंग करायला लागतो. समजलं. आणि म्हणजे याची एनर्जी जेव्हा डिक्रीज होते तेव्हा याची एनर्जी इन्क्रीज होते आणि जेव्हा याची एनर्जी डिक्रीज होते तेव्हा हा ऑटोमॅटिकली इन्क्रीज त्याची होते. समजलं. Energy can neither be created nor destroyed. It can be converted from one form into another. Thus, the total amount of energy in the universe remains constant. म्हणजे एनर्जी डिस्ट्रॉय पण नाही करतायत, क्रिएट पण नाही करतायत. आता या ठिकाणी एकाने दुसऱ्याला एनर्जी दिली, दुसऱ्याने याची डिक्रीज झाल्यानंतर त्याची इन्क्रीज होते, त्याची इन्क्रीज झाल्यानंतर याची डिक्रीज होते. एनर्जी इथेच आहे, फक्त ती क्रिएट करायची आहे आणि डिस्ट्रॉय पण इथेच होते आणि क्रिएशन पण इथेच होतं. समजलं का. आता मुलांमध्ये सांगायचंय. सांग रे डेफिनेशन सांग बेटा.